संतनगरी शेगावमध्ये अजून एक पाहण्यासारखं असे हे धार्मिक स्थळ म्हणजेच कृष्णाजीचा मळा. संत गजानन महाराज यांच्या मंदिराच्या समोरून अवघं थोडंसं काही अंतर चालत पुढे आल्यानंतर आपणाला अगदी थोड्याशा अंतरावर लागतो तो म्हणजे कृष्णाजीचा मळा. कृष्णाजीचा मळा या ठिकाणी संत गजानन महाराज यांचा जळका पलंग असू. तर आता आपण कृष्णाजीच्या मळ्याच्या या मंदिरामध्ये आपण जाऊया. हे मंदिर नेमकं कसं आहे, मंदिरामध्ये कोणकोणत्या गोष्टी पाहण्यासारख्या आहेत, ते सगळं आपण मंदिरामध्ये जाऊन पाहूया. आपण आलोय कृष्णाजीच्या मळ्याच्या या मंदिरामध्ये. अगदी गजानन महाराजांच्या मंदिरापासून अवघ्या काही अंतरावर असणारा हा कृष्णाजींचा म्हणजे कृष्णाजी पाटील आणि रामचंद्र पाटील यांचा हा मळा. याच मळ्यामध्ये आषाढीच्या निमित्ताने आषाढीचं औचित्य साधून या ठिकाणी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. या मंदिरामध्ये संत गजानन महाराज यांचा जळता पलंग, त्यानंतर शेगावमध्ये अगदी मंदिराच्या पूर्वीचीही या ठिकाणी भगवान शंकराची जुनी अशी हेमांडपंथी मूर्ती आहे. आपण पाहताय की या मंदिर एक अतिशय निसर्गरम्य अशा वातावरणात असून मंदिराच्या समोर एक वडाचं खूप मोठं आणि जुनं झाड असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर आपल्या सगळ्यांचं मन प्रसन्न होतं. अनेक भाविक भक्त संत गजानन महाराज यांच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर ते अवश्य कृष्णाजींच्या मळ्यामध्ये येतात आणि इथेही संत गजानन महाराज यांच्या पलंगाचं दर्शन घेऊन भगवान शंकरांच्या मूर्तीच्या समोर नतमस्तक होतात. आपण माझ्या पाठीमागे पाहताय की खूप मोठ्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहेत. तर आपण त्यांच्याशी थोडासा संवाद साधूया, त्यांना विचारूया आपण की नेमके ते महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या किंवा जगातल्या कोणत्या गावातून आलेले आहेत, ते इथे कधी आलेले आहेत आणि इथे आल्यानंतर त्यांच्या मनामध्ये काय विचार येतो आणि त्यांना करतो. तर जय गजानन. मग सगळ्यांनाच मी जय गजानन करतो. आणि पहिलाच प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी, आपण कुठून आलेले आहात? जळगाव खानदेशमधून हे आलेले आहेत. तर संत गजानन महाराजांचं आपण दर्शन घेतलंय. हो, ही पायीवारी आणलेली आहे आणि बांबुलीला गजानन महाराजचं मंदिर आहे. त्या मंदिरावर आम्ही 14 तारखेला 85 लोक आलो आहे. दरवर्षीच पायीवारी करतो. ही 10वी पायीवारी आहे. आणि तसंच महाराजांचं मंदिर बांबुलीला दरवर्षी अखंड हरिनाम भागवत सप्ताही माझा जय गजानन. गेल्या 10 वर्षापासून जळगाव खानदेशमधून पायी वारी करत संत गजानन महाराजांच्या संतनगरी शेगावमध्ये येतात आणि गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होतात. त्यांचं हे पायी वारीचं 10वं वर्ष आहे आणि एकूण 85 माऊली भक्त या ठिकाणी आलेले आहेत. तर आज तुम्ही कृष्णाजींच्या मळ्यामध्ये या ठिकाणी आला, तर इथे आल्यानंतर तुम्हाला खूपच आनंद वाटला, खूप समाधान वाटलं, मला गाठ वाटलं काय, खूपच आनंद वाटला. जय गजानन. तर यांच्याकडून आपण जाणून घेऊया की यांच्या काय प्रतिक्रिया आहेत, तुम्हाला कसं वाटतं? आता तुमच्याकडे पाहिल्यानंतर थोडासा वयाचा विचार नक्कीच माझ्या मनामध्ये येतोय. तर तिथून तुम्ही पायी चालत आलेले आहात, तर आता सध्या काही त्रास वगैरे होतोय का? नाही, काहीच त्रास नाही आहे आता. आणि आमची जबाबदारी आहे, नंतर आम्ही चालतो बसतो. गजानन महाराजांवर असणारी श्रद्धा आणि त्याच श्रद्धेतून या सगळ्यांनाच माऊलींना मिळतं ते चालण्याचं. श्रद्धा मानून ते संतनगरी शेगावमध्ये येतात. तेव्हा सगळ्यांना संत गजानन महाराजांच्या आशीर्वादाने उदंड आणि निरोगी आयुष्य लाभावं. तर आपण पुढे कृष्णाजींचा हा मळा कसा आहे, या मळ्यामध्ये नेमके कोणते ठिकाण आहेत, कोणते या ठिकाणी वास्तू कशा पद्धतीचे आहेत, ते सर्व आपण थोडंसं पुढे जाऊन
हा पलंग आपण या ठिकाणी पाहताय, त्याला जळका पलंग असं म्हणतात. की आपल्याला पाठीमागे दाखवतोय ही आहे भगवान शंकराची अगदी संगमरवरी दगडाची ही मूर्ती. असं सांगितलं जातं किंवा आम्ही असं ऐकलेलं आहे की ही मूर्ती शेगावमधली सगळ्यात जुनी मूर्ती असून त्या मूर्तीवर जे काही पद्धतीने ती कोरण्यात आलेली आहे ती हेमाडपंथी त्या कला स्थापत्याचा एक उत्कृष्ट असा नमुना आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. तर अशी ही जुनी भगवान शंकराची मूर्ती आपल्याला प्रामुख्याने कृष्णाजीच्या या मळ्यामध्ये पाहायला मिळते. आणि काकाजी म्हणजे आमचे माऊलीच या ठिकाणी आहेत, तर त्यांना पण विचारूया की नेमकं या मूर्तीबद्दल काय माहिती आहे, काय सांगाल आपण या मूर्ती गजानन महाराजांची मुलगी सापडलेली आहे. आम्ही जन्माष्टमीचे श्रावण सोमवारी दर्शन आलो होतो त्यावेळेस मला जयंत पाटील सांगितलं की गजानन महाराजांनी स्वतः असं सांगितलं जातंय किंवा काकाजी असं सांगतायत की संत गजानन महाराजांनीच या मूर्तीची निर्मिती केलेली आहे. धन्यवाद. इथे आल्यानंतर आपल्याला कसं वाटतं आपल्याला? निमित्ताने इकार असल्यामुळे आज आमचा नंबर लागला नाही, पण आज हे दर्शन झाल्यामुळे गजानन महाराजांचं समाधान झालं. संत गजानन महाराजांच्या समाधी स्थळांचं दर्शन आपल्याला घेतलं जातं. कसं वाटतंय शेगावमध्ये जी काही आपण जेव्हा शिस्तप्रियता आणि स्वच्छता पाहतो तर त्यांच्याबद्दल दोन शब्द. दीपासमुळे दर्शन झाले थोडं वाईट वाटलं शिस्तमुळे, पण आज या इथे दर्शन झाल्यामुळे मला अत्यंत समाधान वाटलं. म्हणजे आपल्याला पण गजानन महाराज आज जाऊन दर्शन समाधी नक्कीच तुम्हा सगळ्यांना सुद्धा पुन्हा एकदा हीच विनंती आहे की देशाच्या किंवा राज्याच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून आपण संतनगरी शेगावमध्ये येत असाल तर प्लीज तुम्ही तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन म्हणजे ई पासचं रजिस्ट्रेशन करा. इथे पाहताय की या ठिकाणी जे काही श्री गजानन विजय ग्रंथ आहे या विजय ग्रंथामध्ये या मळ्याबद्दल या ठिकाणी अतिशय सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. आपण हा व्हिडिओ पॉज करून तुम्ही पूर्ण माहिती वाचू शकता. त्याच्यातून बरीचशी माहिती आपल्याला मिळेल. आणि थोडंसं आपण पुढे आल्यानंतर आपल्या सगळ्यांना या ठिकाणी कृष्णाजी पाटील आणि रामचंद्र पाटील हे दोघेही या ठिकाणी दिसतील. अशा या प्रतिमा आपण या ठिकाणी पाहतो ज्या सुंदर अशा पेंटिंगच्या स्वरूपामध्ये आहेत की त्या चित्राचं किंवा या पेंटिंगचं ते वैशिष्ट्य. मी तुम्हाला ज्या पद्धतीने यावर जळका पलंग दाखवलेला होता तर तो हा जळका पलंग आणि याच पलंगावर संत गजानन महाराज या ठिकाणी विराजमान असल्याचं अवश्य आषाढी एकादशीच्याच दिवशी कृष्णाजीचा मळा या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याचं आम्हाला इथले पुजारी सांगतात.